त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहणार आहोत. आताचा विजेता संघ असेल मोदीमालसाठी प्रवीण शिंगवा वाघेवली. प्रवीण शिंगवा याच्याकडून आपण शुभेच्छा आलेत. सूरज कोण आहेत? सूरज मंचावरती यायचं आहे. सूरज दत्ताबाई आपलं स्वागत आहे. सूरज कोण आहेत? सूरज या या पटकन या. एक मिनिट मला पंच जायचं आहे. स्वप्नील स्कोरिंग करतो एक मॅच साठी. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण चांगला आवाज ऐकला आकाशदादा शेळकेंचं. तर एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणे चषक. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय धामणीच्या मैदानावरती. आपण ओळ्या मैदानाकडे सामना इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला धामणे त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो आपण पाहू शकाल. गाडेश्वर संघ हे दोन नामवंत संघ असतील. याच विभागातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिला गोलंदाज असेल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपण पाहतोया संतोष खंडवीला पाहू शकाल. एक वेगवान तेज तरार गोलंदाज असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोया संजय भगतला. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शुभम चौधरीला. दोन नामावरती संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. थोडं रणनमध्ये अडचण निर्माण आली गोलंदाजाकडे. गोलंदाज आपण पाहतोय संतोष खंडवीला. एक तेज तराज गोलंदाज असेल. धामणी संघाचा आपण पाहतोय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. संघाचं अकाउंट ओपन केले. स्वतःचं अकाउंट देखील ओपन केले. एक धावेने संघाचं श्री गणेश केलंय. एक धावेने आपल्याला पाहायला मिळतात. झेल होता झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. जीवदान भेटले आपण पाहू शकाल फलंदाज संजयला. आता मात्र स्ट्राईक एंड वर फलंदाज आपण पाहतोय शुभम चौधरीला. एक नामवंत फलंदाज असेल गाडेश्वर संघाचा. अनेक मैदान गाजवलेत या फलंदाजाला. चांगली फलंदाजी पाहिली आपण याच्या बॅटमॅन. तोच फलंदाज आता पाहतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज शुभम चौधरीला आपण पाहतोय. तेवढ्याच ताकदीचा तेज तराचा गोलंदाज आपण देखील पाहतोय संतोष खंडवीला. पहिला चेंडू आपण हलक्यात फेस केलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. ही अतिरिक्त एक धाव. एका धावने संघ पुढे सचवले. स्कोरवरती धाव जोडले गेलेत. दोन धाव आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहतोय. अद्यापर्यंत दोन चेंडू अत्तळले. दोन धावा खर्च केल्यात गोलंदाज संतोष खंडवीला पाहायला मिळतात. हा देखील आपण पाहतोय गॅपच्या शिल्लक चेंडू गेलाय आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. दोन धावा चोरून काढल्या. या दोन धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सजवले. स्कोरवरती धावा जोडले गेले. 4 धावा पाहायला मिळतात. चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकले. 4 धावा खर्च केलेत गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही गोलंदाज संतोष खंडवीला आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय स्टेप आउट खेळायचा होता चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण संतोष खंडवीच्या माध्यमातून. आमचे मेन पंच पाहतोय आकाशदादा शेळकेला. तर एक पंच पाहतोय आपण लक्ष्मण दादा मेंगाळ. हे दोन नाममुक्त पंच असतील. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण संतोष खंडवीच्या माध्यमातून. अद्यापर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही. हा देखील त्याच प्रकारचा आहे. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण संतोष खंडवीला पाहतो आपण. एक तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय संतोष खंडवी. चांगली गोलंदाजी पाहतो आपण संतोष खंडवीच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. चांगली गोलंदाजी संतोष खंडवीला पाहतोय.
संजय सारख्या मोठ्या फलंदाजाला अजूनपर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही या गोलंदाज आपण पाहतोय संतोष खंडवीला. हा देखील त्याच प्रकारे खेळायचा होता. पंच आमच्याकडे वरती षटक समाप्तीनंतर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकात जर विचार केला धावा जोडले गेले तर चापेवाडी संघाचं संगणक यायचे. तर पहिल्या षटक समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले 4 धावा. चांगली गोलंदाजी पाहिली आपण संतोष खंडवीच्या माध्यमातून. 7 चेंडू अत्तळे 4 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतो नरेश जुगरेला पाहू शकाल. हा देखील एक तेज तरार गोलंदाज असेल दामणी संघाचा आपण पाहतोय. शुभम सारखा एक मोठा फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. तर 4 षटकाचा सामना राहील. गोलंदाजी देखील आपण पाहतो गाडेश्वर संघाची ताकद आहे. धामणी संघाची देखील गोलंदाजी ताकद आहे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू फेकला नरेशला आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय फटका सजवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काय जेल कॅरी करता आला नाही आपण पाहतोय. एका मोठ्या फलंदाजाला गचाल थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा सहजरित्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल 3 देखील धावा सहजरित्या पूर्ण. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. जेल कॅरी करता आला नाही. शुभम सारख्या एक मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळेल नक्कीच. स्कोर बोर्ड या 3 धावा या 3 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 धावा पाहायला मिळतात. एका शुभम सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान दिले आपल्याला पाहायला मिळते. जेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. हा देखील चांगली गोलंदाजी पाहतो पण नरेश जुगरेला आपल्याला पाहिलं. पहिल्या चेंडू अत्तळा 3 धावा खर्च केल्या त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला नरेश जुगरेला पाहतोय आपण. चांगलं कमबॅक पाहतोय आपण नरेश जुगरेच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय कार्पेट आणि चेंडू आलाय ऑफ साइडला चेंडू गेला गचाळ क्षेत्ररक्षण पाहिल्या 2 धावा सहजरित्या पूर्ण. गचाळ थ्रो पाहायला मिळाला. या 2 धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सर्व स्कोरवरती धावा जोडले गेले 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात अजूनपर्यंत. तर शुभम साठी संधी आल्या 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल राजा भस्माच्या माध्यमातून. वळ्या मैदानाकडे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहतो आपण नरेश जुगरेच्या माध्यमातून. हा देखील अप्परकटचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले थर्ड स्लिपच्या माध्यमातून. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. या अतिरिक्त एक धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे ससर स्कोरवरती धावा जोडले गेले 10 धावा आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही गोलंदाजाच्या विरोधात. दामणी संघ गोलंदाजी करताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. स्वतःच होम ग्राउंड देखील असेल या मैदानावरती. भरपूर अनुभव असेल या मैदानाचा. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू फेकलाय. ही देखील एक सिंगल रन मिळाले आपण पाहू शकाल. ही अतिरिक्त एक धावेने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसवलाय 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत एक मोठा फटका आला नाही. चांगली गोलंदाजी पाहतो आपण दामणी संघाच्या माध्यमातून. नरेश जुगरेला आपण गोलंदाज पाहू शकाल. चांगली गोलंदाजी अद्याप चांगली गोलंदाजी पाहतो आपण नरेश जुगरेच्या माध्यमातून. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू कमालीची त्रिफळा उद्ध्वस्त केलेत आपण पाहू शकाल. संजयला परतावं लागल. संजय बॅक टू द ग्राउंड. तर 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले 11 धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली. नरेश जुगरेने देखील चांगली गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्याप परत दामणी संघाने 12 चेंडू अत्तळले आणि 11 धावा खर्च केले. एक संजय सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं.
एक चांगली स्पर्धा पाहतो आपण, मानाची एक सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रथमेशला. आता मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोय शुभम सफदरीला. तिसरे षटक अडथळ्यांसाठी गोलंदाज आपण पाहतोय पप्प्या पारदीला पाहतो आपण. हा देखील एक चांगला गोलंदाज असेल दामणी संघाचा आपण पाहतोय. हा देखील रिवर्सचा फटका, रिवर्स सक्सेसफुल, चेंडू गेलाय आपण पाहतोय शुभमच्या बॅट मधनं एक दमदार षटकार. कमालीचा फटका पाहिला आपण शुभम सफदरीच्या माध्यमातून. अजून जर एक षटकार मारला तर राजा बसमाच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल शुभम सफदरीला. या साधावाने जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलं स्कोरवरती धप्पा जोडले गेले. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचा फटका पाहिला आपण शुभम सफदरीच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकात मोठे फटके आलेले आहेत. तिसऱ्या षटकावरती पप्प्या हा गोलंदाज आपण पाहतोय. पप्प्यावरती आक्रमण केलंय शुभम सफदरीला आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. पप्प्या पारदीचं स्वागत केलंय षटकारानं. चांगला फटका पाहिला. हा देखील फुलटॉस चेंडू होता आपण पाहतोय. कार्पेट आणि चेंडू गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. ही अतिरिक्त एक धाव. एका धावने संघ देखील पुढे सचवला. स्कोरवरती धप्पा जोडले गेले. 18 धाव आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतोय डावकरी आताचा फलंदाज प्रथमेशला पाहतोय. हा देखील एक नामवंत फलंदाज असेल गाडूर संघाचा आपण पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक शुभमला देणं गरजेचं असेल. पप्प्याने देखील चांगलं कमबॅक पाहिलं. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं पप्प्या भारतीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पप्प्या भारतीच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय. ऑफ साईडला चेंडू झाला. एक धाव सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव. या एका धावीने देखील संघ पुढे सचवलं. स्कोरवरती धावा जोडले गेले. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शुभम सफदरीला, ज्याच्या बॅट मधनं आपण एक षटकार पाहिलाय. मोठे फटके मारावे लागतील शुभम सफदरीला. हा देखील फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील असेल. निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आला नाही शुभम सफदरीला. निर्धाव चेंडू अत्तळ पप्प्या पारदीला आपण पाहतोय. एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय पप्प्या पारदीच्या माध्यमातून. रोखून ठेवले फलंदाजाला गोलंदाज आपण पाहतोय पप्प्या पारदीला. हा देखील हलक्या हाताने पेच केलंय. एक धाव सहजरित्या पूर्ण. गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. गचाळ थ्रो देखील पाहायला मिळाला. स्ट्राईक घेता आली नाही शुभम सफदरीला. एका धावीने देखील संघ पुढे सचवला. स्कोरवरती धावा जोडले गेले. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील पप्प्या पारदीला पाहतो आपण. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील पप्प्या पारदीला आपण पाहतोय. चांगलं कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं पप्प्या पारदीच्या मध्ये.
हा देखील आपण पाहतो हलक्या त्यानं फेस केलं, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, नकार केले. एक धाव पंच आमच्याकडे वळते. षटक समाप्तीनंतर 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज आपण पाहतो, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतो या विजयला पाहतो या. विजयसाठी संधी आले या. जर हॅट्रिक संपादन केली तर राजा बसमाच्या माध्यमातून 500 रुपयाचा क्रॅश. चौथा गोलंदाज आपण पाहतो या सांघिक चौथं व वैयक्तिक पहिले षटकात तळण्यासाठी विजय हा गोलंदाज पाहतो या. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय प्रथमेशला. अजूनपर्यंत ज्याच्या बॅट मध्ये अजून एकही मोठा फटका आला नाही. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहतोय पुरेपूर फायदा घेत आला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता एक फलंदाज आपण पाहतोय. प्रथमेशच्या खेळीचा अंत. प्रथमेश बॅक टू डग आउट. चांगली गोलंदाजी पहिले चेंडूवर विकेट घेतली आपण पाहतोय. प्रथमेश सारखा एक मोठ्या फलंदाजाला बाद केले आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली विजयला पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक विकेट संपादन केलंय गोलंदाजानं. मित्रांनो कर्म व्यस्तीचे वेळ नक्कीच तुम्हाला साथ देईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय रतन डुमनेला पाहतोय आपण. हा देखील एक चांगला फलंदाज असेल. घाडेश्वर संघाचा आपण पाहतोय. तेवढी ताकदीची गोलंदाजी पाहतोय आपण. विजय खंडवीला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी केली धामणी संघाच्या माध्यमातून. हा देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला ना. एक धाव सहजरित्या पूर्ण. क्षेत्ररक्षक होता अंबोला पाहतोय आपण. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहतोय शुभमला देण्यात येत आहे. आपण पाहतोय एक धाव. एका धावने जर विचार केला धावफलकाचा विचार केला धावा जोडले गेले तर 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमीत कमी 30 ते 35 धावा येणं गरजेचं असेल गाडेश्वर संघाला. गोलंदाजी देखील ताकद आहे गाडेश्वर संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती एक मोठा फलंदाज आपण पाहतोय शुभम चौधरीला. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय विजयला. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप दामणी संघाच्या माध्यमातून. हा देखील रिव्हर्स अटॅम्प मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स सक्सेसफुल ठरला नाही. तर रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाज आपण पाहतोय शुभम चौधरीनं. तर निर्धाव चेंडू असेल.
रिव्ह्यू संपलाय गाडूसर संघ. तर चांगली गोलंदाजी केलं विजय खंडवीला आपण पाहतोया. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप परत विजयला आपण पाहतोया. अजून परत एक मोठा फटका आला नाही. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आत्तळा गोलंदाज आपण पाहतोय. विजयला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. विजय खंडवीला आपण पाहतोय. शुभम सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवलाय गोलंदाज विजयनं. चांगली गोलंदाजी राहिली आहे दामणी संघाच्या माध्यमातून. चारही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हा देखील आपण पाहतोय बॅटची लागली होती चेंडू खाली क्षेत्ररक्षण होता. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिली. चांगलं क्षेत्ररक्षण राहिली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कमीत कमी 2 धावा वाचवलेत क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसवले स्कोरवरती धावा जोडले गेलेत. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पहिल्या इनिंग मधलं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक मोठा फटका आला तर कमीत कमी 30 धावा पाहायला मिळतील गाडेश्वर संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप परत विजय खंडवीला आपण पाहतोया. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधलं आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी राहिली विजय खंडवीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते दामणी संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू गेला आपल्याला पाहायला मिळतं. हा येतोय शेवट गोड केली या षटकार आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकले आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर विचार केले तर 30 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 24 चेंडू अत्तळले आणि 30 धावा खर्च केले दामणी संघाला आपण पाहतोया. येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 31 धाब्याची गरज असेल. एक चांगली स्पर्धा पाहतो पण एक मानाची एक सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आपण पाहतोया. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी आपण पाहतोया. चांगली स्पर्धा आपण पाहतोया. 24 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल. एक छोटं टार्गेट पाहायला मिळते दामणी संघाच्या विरोधात आपण पाहतोया. चला स्पीडअप करायचं मित्रांनो.
संतोष बॅक टू द आउट. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक चौकार पाहायला मिळालं. पप्या चौकाराला आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं संघाचं अकाउंट ओपन केलंय, स्वतःच अकाउंट देखील ओपन केलंय. पप्या पार दिला आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली पप्याला आपण पाहतोय. चौकाराला आपल्याला पाहायला मिळते. आमचे चांगले पंच पाहतो आपण. मेन पंच आकाशदादा शेळकेला आपण पाहतोय. लेख पंच लक्ष्मण दादा मेंगाळ एक दोन मग तो पंच असतील. हा देखील आपण पाहतोय. फटका बसलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक असाला काही चुकी न करता एक मोठा फलंदाज आपण पाहतोय. पप्प्याच्या पारीचा अंत. पप्प्या बॅक टू द आउट. गोलंदाजी पाहिली आपण शुभम चौधरीच्या माध्यमातून.
दोन फलंदाजाला बाद केलं या गोलंदाज संतोष सारखा एक मोठा फलंदाज, त्यानंतर पप्प्या सारखा एक मोठा फलंदाज, दोन फलंदाजाला बाद केलं. शुभम चौधरीनं चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी. नवीन फलंदाज आपण पाहतोय अंबो खंडवीला पाहतो आपण. हा देखील एक नामवंत फलंदाज असेल दामणी संघाचा आपण पाहतोय. अजूनपर्यंत स्ट्राईक नो स्ट्राईक एंड वरती नरेश जुगरेला आपण पाहतोय. अद्याप परत एकही चेंडू पेस केला नाही या फलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण शुभम सफदरीच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी शुभम चौधरीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण शुभम चौधरीच्या माध्यमातून. एक लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. गाडेश्वर बनाम दामणी संघ आपण पाहतोय. एक चांगलं युद्ध पाहायला मिळते. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय आपण शुभम चौधरीला आपण पाहतोय. हा देखील सोलो पद्धतीचे चेंडू, कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. कमबॅकिंग गोलंदाजी. पंच शेवटचा चेंडू असेल का? पंच एक चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि सलगचे 2 चेंडू डॉट. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एका चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय शुभम चौधरीला पाहतोय आपण. चांगलं कमबॅकिंग षटक तळलं. 5 चेंडू फेकले, एक चौकार आला होता त्या दोन फलंदाजाला बाद केलं. चांगली गोलंदाजी राहिली शुभम चौधरीच्या माध्यमातून. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाल्या पाहिजे शुभम चौधरीसाठी. कमबॅकिंग गोलंदाजी. तर आपण पाहतोय अमोलवीर वाघाची वडी याच्या तर्फे गाडेश्वर संघाला शुभेच्छा आली. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चांगलं प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वळूया मैदानाकडे आपण. दुसऱ्या षटकात तळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश हा गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. नरेश जुगलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील बॅटची नरेश लागली होती आपण पाहतोय. सेकंड स्लिपच्या क्षेत्रात चांगलं झेल कॅरी करता आला आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय. नरेशच्या खेळीचा अंत पाहायला मिळतो. नरेश बॅक टू द आउट. सेकंड अटेम्प्टला झेल टिपलं क्षेत्ररक्षकानं. एक धक्का बसलाय आपण पाहतोय दामणी टीमला. सतरा चेंडू आणि 27 धावेची गरज असेल दामणी संघाला. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. प्रथमेश आला, एक फलंदाज बाद केले. नवीन फलंदाज आपण पाहतोय दिनेशला पाहतो आपण. हा दिले एक चांगला फलंदाज असेल आपण पाहतोय. ज्याची फलंदाजी आपण पाहतोय छत्रपती चषकामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती. या फलंदाज आपण पाहतोय दिनेशला पाहतो आपण. चांगला हंगामा गाजवला होता छत्रपती चषकामध्ये. हा देखील आपण पाहतोय. फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असला काही चुकी न करता बॅक टू बॅक 2 फलंदाज आपण पाहतोय. दिनेशच्या खेळीचा देखील अंत. दिनेश बॅक टू द आउट.
तर हॅट्रिक संपादन केलं. गौरव दरोडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा क्रॅश प्राइज दिला जाईल. प्रथमेश साठी सुवर्ण संधी असेल. हा ट्रिक संपादन करेल का हा गोलंदाज आपण पाहतोय. मित्रांनो गोलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे प्रथमेश साठी. चांगली गोलंदाजी राहिली. दोन्ही चेंडू अत्तळे आणि आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय. जर धामणी संघाने जर सामना जिंकला तर रमेश बसमाच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा क्रॅश प्राइज दिला जाईल. जर धामणी संघ विन झालं तर चांगली हा देखील आपण पाहतो. क्रॉस लाईन चेंडू खेळायचं आपल्याला पाहायला मिळतं. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय प्रथमेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. येणारे 15 चेंडू आणि 27 धावीची गरज असेल. कमबॅकिंग गोलंदाजी हा देखील आपण पाहतोय. फटका सजवलाय कार्पेट्स आणि चेंडू एक धाव सहज पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. नाकार केले फलंदाजानं. एक धाव ऍड करू आपण. हे अतिरिक्त एक धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सजवलाय 5 धाव आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी. बॅकिंग गोलंदाजी पाहतोय आपण प्रथमेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गाडूश्वर संघाच्या माध्यमातून फलंदाजाला रोखून ठेवले. या गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेशनं अंबोसारख्या एक मोठ्या फलंदाजाला रोखून ठेवले. हा देखील आपण पाहतोय. हलक्या हातानं पेस केलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. डोक्याची घंटा होऊ शकते आपण पाहायला मिळते. तिसऱ्या धावीचा देखील प्रयत्न असेल. डोक्याची घंटा आपण पाहतोय. पंचांचं बोर्ड आकाशात. फलंदाज आपण पाहतोय. अविनाशच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतं. अविनाश बॅक टू डगआउट. थँक्यू डीजा. कशाला घाई केली अविनाशला आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 12 आणि 24 धावीची गरज असेल. दोन्ही षटकांमध्ये चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली गावडेश्वर संघानं. 12 चेंडू आणि 24 धावीची गरज असेल. धावफलकाचा जर विचार केला तर स्कोरवरती धावा जोडले गेले 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण पाहतोय 5 फलंदाज तंबूच्या औषधाला परतावं लागले. धामणी संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय कैलासला. तर रमेश बसमाच्या माध्यमातून जर दामणी संघ जर विन झाला तर तब्बल 5,000 रुपयाचा क्रॅश प्राइज दिला जाईल. नवीन फलंदाज आपण कैलासला. हा देखील निर्धाव चेंडू. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण गाडूर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय रतनला पाहतो आपण. हा देखील एक वेगवान गोलंदाज असेल. एक लो स्कोरिंगची मॅच पाहतोय आपण. गाडसर बनाम धामणी संघ आपण पाहतोय. एक चांगलं युद्ध पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहतो आपण.
फलंदाजाचा पाय लागला गेला आपण पाहतोय ईस्टर्न डान, त्यानंतर वेल्स पडले गेले आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल आपण पाहतोय. अंबो खंडवे हा फलंदाज यावेळेस बाद होईल आपण पाहतोय. चला कॉपरेट करा बघ, दोन्ही टीमला विनंती असेल. पंच अविनाश हा फलंदाज बाद होईल. आंबो हा फलंदाज बाद होईल आणि अविनाश हा फलंदाज आतमध्ये येईल का? बघा कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघा थोडीशी शांतता बाळगा. या ठिकाणी 2 धावा आपण पकडल्या होत्या, त्या 2 धावा मायनस केल्या जातील. टोटल 7 धावा होते, त्यामधून 2 मायनस म्हणजे टोटल आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा. आता समीकरण आपल्याला चेंज होताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि गरज असेल तब्बल 26 धावसंख्येची असेल आपण पाहतोय. फलंदाजांना धामणे टीमला जिंकून दिला. तर जेवणदादा भस्म यांच्या माध्यमातून आपल्याला जे शूज लागतील ब्रँडेड शूज स्पोर्ट्ससाठी ते आपल्याला दिले जातील सर्व 12 खेळाडूंना. फक्त आपण सांगायचं आहे कोणता ब्रँड पाहिजे.
जाऊया मॅचच्या दिशेनं 12 चेंडू आणि 26 धावेचं समीकरण आणि इथून मात्र आलाय हा डॉट चेंडू म्हणजे हरकत नाही या कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या जेवण दादानं मात्र या ठिकाणी चांगली संधी निर्माण केली आहे मात्र त्यासाठी अविनाश या खेळाडूला मात्र सिद्ध करावं लागेल 11 चेंडू समीकरण आता 26 धावसंख्येची गरज असेल यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा सलगचा दुसरा डॉट चेंडू म्हणजे कमालीची गोलंदाजी समीकरण बदलत असताना 10 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थँक्यू स्वप्नील सर चांगली गोलंदाजी पाहते आपण रत्नच्या माध्यमातून कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते एक अविनाश सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवले चांगली गोलंदाजी पाहते आपण कमबॅकिंग गोलंदाजी हा देखील आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला चेंडू गेला आपण पाहतोय हा आलाय आपण पाहतोय अविनाशच्या बॅट मधना एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतं एक चांगला आपल्याला फटका पाहायला मिळतो एक दमदार षटकार वो क्या है ना मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो ही आपण पाहतोय एक सिंगल रन पाहायला मिळाले आपल्याला या अतिरिक्त एक धाव एका धावने संघ पुढे सरसवला स्कूलवरती धावा जोडले गेले 12 धावा आपल्याला पाहायला मिळते 8 चेंडू आणि 19 धावीची गरज असेल मोठे पटके मारावे लागतील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय कैलासला हा देखील आपण पाहतोय फटका सजवला आपण पाहतोय चेंडू गेला आपण पाहतोय कैलासच्या बॅट पण आपल्याला पाहतोय एक दमदार आपल्याला पाहायला मिळेल दमदार एक षटकार केल्या तर जयवंत दादाच्या माध्यमातून 2000 रुपयाचं क्रॅश प्राइज दिला जाईल एटीएम खुला केले तर जयवंत दादाला आपण पाहतोय एक मानाची एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणे आपण पाहतोय एक भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते चांगली स्पर्धा आपण पाहतोय
तेवढा सामना इम्पॉर्टंट आपण पाहतोय. एका बाजूला गावडेश्वर संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय. दामणी संघ आपण पाहतोय 7 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. हा देखील आपण पाहतोय बॅटची नरेज लागली होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजूनपर्यंत अविनाश सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. अविनाश सारखा अजून एक मोठा फलंदाज असेल मैदानावरती आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. रफ अँड टफ मॅच पाहतोय आपण. गोलंदाज आपण पाहतोय पुरुषोत्तम जुगरेला आपण पाहतोय. हा देखील एक वेगवान गोलंदाज असेल गावडेश्वर संघाचा आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता आपण पाहतोय. बॅटची एनर्जी लागली होती आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धावा जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलं स्कोरवरती धावा जोडले गेले. 20 धावा येणारे चेंडू 4 आणि 11 धावेची गरज असेल. दामणी संघाला आपण पाहतोय 2 मोठे फटके मारावे लागतील. विनाश मध्ये तेवढी क्षमता आहे 2 फटके मारण्याची. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. कमालीची मॅच पाहतो आपण. कमालीचा सामना पाहतो आपण. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. हा अव्वांतरी चेंडू असेल. ही अतिरिक्त एक धाव. एका धावेने जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलं स्कोरवरती धावा जोडले गेले. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. 2 मोठे फटके मारावे लागतील. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. 2 मोठे फटके मारावे लागतील अविनाशला. हा देखील आपण पाहतोय फटका सजवलाय. चेंडू गेला आपण पाहतोय. अविनाशच्या बॅट मधून एक दमदार आपण पाहतोय. एक दमदार षटकार. कमालीचा फटका पाहिला आपण अविनाशच्या बॅट मधनं. सामना सोपा केले. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज असेल. दामणी संघाला आपण पाहतोय जर सामना जर जिंकला दामणी संघानं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल रमेश बसमाच्या माध्यमातून. जर गोलंदाजाने जर 4 धावा खर्च केल्या तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जयवंत दादाच्या माध्यमातून. हा देखील आपण बाजू फटका सजवला. आपण बाजू चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रतनच्या माध्यमातून. या 2 धावा जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलं स्कोरवरती धावा जोडले गेले. 29 धावा 2 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. मित्रांनो जर सामना उघडला असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कमालीचा सामना पाहतो आपण. एका बाजूला गावडेश्वर संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करता आपण पाहतो. दामणी संघ आपण पाहतो जर पुरुषोत्तम जुगरेनं जर 2 धावा खर्च केल्या तर 2,000 रुपयाचे क्रॅश प्राइज दिला जाईल पुरुषोत्तम जुगरेला जयवंत दादाच्या माध्यमातून. जर दामणी संघाने जर सामना जिंकला तर रमेश बसमाच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. कमालीचा सामना पाहतो आपण. दामणी संघाने सामना देखील जिंकला तर जयवंत दादाच्या माध्यमातून 12 शूज दिले जातील. हा देखील आपण पाहतो हाफ ट्रॅकर चेंडू होता. आपण पाहतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. चुकी केलं आपण पाहतोय. सामना जिंकला आपण पाहतोय दामणी संघ. कमालीचा सामना आपण पाहतोय. दामणी संघाने सामना जिंकला आपण पाहतोय. तब्बल तर पुरुषोत्तम जुगरे यायचे. थँक्यू.
ज्यानं अंतिम चेंडूपर्यंत झुंज दिली आहे आणि तो ठरला या सामन्याचा वीर अविनाश आपण पाहतोय. पुरुषोत्तम ज्यानं अंतिम षटक फेकला त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे आपण पाहतोय. त्याला देखील विनंती आहे की 2000 रुपयाचा कॅश प्राईज. मात्र अप्रतिम सामना पाहायला मिळाला आणि सामना जिंकला आपण पाहतोय. जे भागोबा धामणे टीमला अभिनंदन आणि सामन्याचा सामनावीर अविनाश हा ठरला गेला आपण पाहतोय. या सामन्यासाठी देखील आम्हाला फार चांगली साथ दिली आहे. सूरज वाघ तुझं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. तर आपण पाहतोय रमेश दादा बसमा यांच्या माध्यमातून देखील टीमला तब्बल 5000 रुपये आपण पाहतोय. पुरुषोत्तम झुगऱ्या याला देखील विनंती असेल बघा 2000 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. जर का आपण आला तर आपल्याला ते दिले जातील आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय मोदी बाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट कारगड चापेवाड्या. सामन्याचा सामनावीर अविनाश ठरला आपण पाहतोय. जबरदस्त ज्यानं सामना जिंकून दिला आपण पाहतोय धामणे टीमला.